नमस्कार. सरळ सरळ भाग 59 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय खासदारांची फौज की जनतेचा बोजा असा आहे. सवालों की आग जब दिल में धधकती है, सवालों की आग जब दिल में धधकती है तो हर फैसले की परतें खुद खुलती है. भीड़ बढ़ाने से हल नहीं मिलते, भीड़ बढ़ाने से हल नहीं मिलते, सच्चाई नियत से ही निकलती है, सच्चाई नियत से ही निकलती है. नमस्कार. भारतीय लोकशाहीमध्ये आमदार, खासदार, जनप्रतिनिधी या सर्वांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. भारतामध्ये विद्यमान सरकार अनेक निर्णयाने बहुचर्चित आहे. काही निर्णय वादग्रस्त पण ठरलेली आहेत. अलीकडच्या काळात महिला आरक्षण विधेयकाबरोबरच परिसीमनाच्या माध्यमातून लोकसभेतील खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. आज जरी हा प्रस्ताव नामंजूर झाला असला तरी आगामी काळात तो मंजूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक हा विषय केवळ राजकीय नाही तर आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रस्तावाकडे केवळ भावनिक नव्हे तर तर्कशुद्ध नजरेतून पाहणे आवश्यक ठरते. सध्या भारतात लोकसभेच्या 543 जागा आहेत. प्रस्तावित बदलानुसार वाढत्या लोकसंख्येनुसार या जागा वाढवून अंदाजे 892 करण्याची चर्चा आहे. म्हणजे जवळपास 350 पेक्षा अधिक जागांची भर पडणार आहे. प्रश्न असा निर्माण होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांची संख्या वाढविण्याची गरज नेमकी काय? लोकसंख्या वाढली हे जरी खरे असले तरी त्याचा किती सकारात्मक परिणाम होणार आहे? खासदारांची संख्या वाढवण्यामागे एक युक्तिवाद करण्यात येतो. प्रत्येक मतदारसंघ लहान होईल आणि प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात आजच्या घडीला अनेक खासदार आपल्या मतदारसंघात संसदेच्या अधिवेशनाचा काही महिन्याचा कालावधी सोडला त्यानंतर किती वेळ मतदारसंघात देऊ शकतात किंवा किती वेळ भेटतात आणि किती प्रश्न सोडवतात आणि जनतेशी किती थेट संपर्क करतात यावर प्रश्नचिन्ह आहे. तेव्हा केवळ संख्या वाढून गुणवत्ता वाढणार नाही हे स्पष्ट आहे. आर्थिक दृष्टिकोनातून जर पाहिले तर हा प्रस्ताव आणखी गंभीर वाटतो. एक खासदारावर होणारा खर्च, मासिक खर्च सुमारे 5 ते 7 लाख रुपयाचा आहे, किंबहुना त्याहूनही अधिक आहे. यात मूळ वेतन आले, भत्ते आले, कार्यालयीन खर्च आला, सहाय्यक आला, प्रवास आला, गाडी आली आणि निवास, सुरक्षा व्यवस्था याचाही खर्च आला. असे अनेक खर्च आहेत. याशिवाय अनेक अप्रत्यक्ष खर्चही असतात. जर 350 नवीन खासदारांची भर पडली तर हा खर्च हजारो कोटी रुपयांमध्ये जाण्याची शक्यता आहे. आधीच देशावर 31 मार्चच्या एका अंदाजानुसार 214 लाख कोटी एवढे कर्ज आहे. एवढा प्रचंड कर्जाचा बोजा असताना हा आणखीन खर्च कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. राजकीय दृष्टिकोनातून पाहता या प्रस्तावामागे काही धोरणात्मक हेतू असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची पुनर्रचना करून राजकीय फायदा करून घेण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जाते. विशेषतः महिलांना आकर्षित करण्यासाठी महिला आरक्षणाचा मुद्दाही याच वेळेस पुढे केला जात आहे. खासदार वाढले की पुढे आमदारांची संख्या वाढणार, खर्च आणि व्यवस्था अधिक गुंतागुंतीची होणार. यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर अधिक ताण येणार. सरकारी खर्च वाढला की करदात्यांवर त्याचा परिणाम होणार हे निश्चितच आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. एकूणच पाहता जनतेला खरोखर याचा फायदा होणार आहे का की हा केवळ सत्तेचा विस्तार करण्याचा प्रयत्न आहे याचाही विचार व्हावयास हवा. सरळ सरळ विचार केला तर संख्या वाढवण्यापेक्षा कार्यक्षमता वाढवणे, पारदर्शकता आणणे आणि जनतेचा विश्वास जपणे हेच खरे लोकशाहीचे बळ आहे. सर्वांगीण विकासासाठी खुर्चीची संख्या महत्त्वाची नव्हे तर खुर्चीवर बसणारी व्यक्ती खूप महत्त्वाची आहे.
या आशयाचा एक शेर आठवतो, कुर्सियों की गिनती से नहीं बदलेगा देश, कुर्सियों के गिनती से नहीं बदलेगा देश, नियत साफ हो तो ही बनता है परिवेश। भीड़ बढ़ाने से नहीं मिलता समाधान, भीड़ बढ़ाने से नहीं मिलता समाधान, जनता के दिल में होना चाहिए विश्वास और सम्मान, जनता के दिल में होना चाहिए विश्वास और सम्मान। नमस्कार।